नमस्कार. ओनली एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण महादीप या पुस्तकातील भाग 1 मधील सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर चला बघूया. सामान्य ज्ञान. पहिला प्रश्न आहे, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960 रोजी. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,712 चौरस किलोमीटर. महाराष्ट्र राज्याचा अक्षांश विस्तार किती आहे? तर 18.8 उत्तर ते 22.1 उत्तर. महाराष्ट्र राज्याचा रेखांश विस्तार किती आहे? तर 72.6 पूर्व ते 80.9 पूर्व. महाराष्ट्र राज्याचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? 700 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? 800 किलोमीटर. महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर नंदुरबार. महाराष्ट्रातील संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? नांदेड. महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? कोल्हापूर. देवदेवतांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? बीड. शूरवीरांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? सातारा. शिक्षणाचे माहेरघर म्हणून महाराष्ट्रात कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर पुणे. मिठागराचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? रायगड. गोंडराजाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणता जिल्हा ओळखला जातो? चंद्रपूर. संत्र्याचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणता जिल्हा ओळखला जातो? नागपूर. ऊस कामगाराचा जिल्हा महाराष्ट्रात कोणता जिल्हा ओळखला जातो? ऊस कामगाराचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणता जिल्हा ओळखला जातो? तर बीड. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? यवतमाळ. अष्टविनायकातील विघ्नहर गणपती कोठे आहेत? ओझर, पुणे येथे आहेत. अष्टविनायकातील मयुरेश्वर गणपती कुठे आहेत? मोरगाव, पुणे येथे आहेत. अष्टविनायकातील चिंतामणी गणपती कुठे आहेत? थेरूर, पुणे येथे आहेत. आणि अष्टविनायकातील गिरिजात्मक गणपती कुठे आहे? तर लेण्याद्री, पुणे येथे आहे. अष्टविनायकातील महागणपती हे गणपती कुठे आहे? तर रांजणगाव, पुणे येथे आहेत. अष्टविनायकातील बल्लाळेश्वर गणपती कुठे आहेत? पाली, रायगड येथे आहेत. अष्टविनायकातील विनायक गणपती कुठे आहेत? तर महाड, रायगड येथे आहेत. अष्टविनायकातील सिद्धिविनायक गणपती कुठे आहेत? तर सिद्धटेक, अहमदनगर येथे आहेत. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी व कोणत्या जिल्ह्यात आहे? वेरूळ, औरंगाबाद येथे आहेत. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग कुठे आहेत? परळी, बीड येथे आहेत. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग कुठे आहेत? औंढा येथे आहेत. भीमाशंकर ज्योतिर्लिंग कुठे आहेत? पुणे येथे आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कुठे आहेत? त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे आहेत. एलिफंटा घारापुरी गुंफा कुठे आहेत? तर मुंबई येथे आहेत. अजिंठा वेरूळ पितळखोरा गुंफा कुठे आहेत? तर औरंगाबाद येथे आहेत. भांजे, बेडसा, कारले गुंफा कुठे आहेत? पुणे येथे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहेत? मुंबई, ठाणे येथे आहेत. पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहेत? नागपूर येथे आहेत. ताडोबा इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहेत? चंद्रपूर येथे आहेत. नवेगाव उद्यान हे कुठे आहे? तर गोंदिया येथे आहेत. गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहेत? अमरावती येथे आहेत. चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहेत? चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सातारा, सांगली आणि कोल्हापूर या या तिन्ही जिल्ह्याचा थोडा थोडा समावेश येतो यामध्ये. माळठोक अभयारण्य कुठे आहेत? अहमदनगर येथे आहेत. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती येथे आहे. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते? तर वाघ. नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला येथे आहे. गोताळा ओटरम घाट कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबाद येथे आहेत. राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहेत? एक गवेसाठी प्रसिद्ध आहेत. गवा कोल्हापूर येथे आहेत. अंबाघाट कोणत्या जिल्ह्यात जातो? कोल्हापूर, रत्नागिरी. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर येथे. माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड येथे. आणि महाबळेश्वर, माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा येथे. अशा प्रकारे आपण यातील दररोज 200 प्रश्न आहेत. आपण 50-50 प्रश्न पाहणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग.